नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्राची लाडकी देवी आई येडेश्वरीची कहाणी. येडेश्वरी मातेच्या इतिहासावर अनेक कथा आणि आख्यायिका आहेत. आई येडेश्वरी ही तुळजाभवानीची धाकटी बहीण होय. परंतु या 7 बहिणींमध्ये येडेश्वरीलाच सर्वात जास्त राग का व ती येरमाळ्याला कशी आली, त्यामागचा इतिहास काय आहे, आपण आज या व्हिडिओमध्ये पाहूया. ज्यावेळी दृष्ट रावणाने माता सीतेचे अपहरण केले, तेव्हा माता सीताला शोधण्यासाठी प्रभू श्रीरामचंद्र वनवन फिरत होते. फिरता फिरता ते एके दिवशी बालाघाट परिसरात आले. त्याचवेळी देवांचे देव महादेव व त्यांचे अर्धांगिनी माता पार्वती कैलास पर्वतावरती विचारविनिमय करत बसले होते. माता पार्वतीने पाहिले, प्रभू रामचंद्र सीतेच्या शोधात वनवन फिरत आहेत. तेव्हा माता पार्वती भगवान शिवशंकराला म्हणाल्या, स्वामी, मी प्रभू रामचंद्रांना सीतेचे रूप घेऊन भुलवू का? त्यावेळी श्री महादेव म्हणाले, पार्वती, ते प्रभू रामचंद्र आहेत. श्री विष्णू देवाचा अवतार आहेत. ते तुला नक्की ओळखतील. ते असे फसणार नाहीत. परंतु माता पार्वतीने महादेवांचं ऐकलं नाही. मी जाणारच, असं त्या हट्ट करू लागल्या. माता पार्वतीने हुबेहूब माता सीतेचं रूप घेऊन प्रभू रामास फसवण्यास गेल्या. परंतु विष्णू अवतार रामाने माता पार्वतीस लगेच ओळखले व ते माता पार्वतीस म्हणाले, आई, तू येडी झालीस का? हे ऐकून माता पार्वतीला प्रचंड राग आला व त्या मूळ रूपात आल्या. तेव्हा श्रीराम पार्वती मातेस म्हणाले, देवी, तुम्ही तुमचे स्थान इथेच प्रस्थापित करा व तुमच्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करा. म्हणून माता पार्वती तिकडे येडेश्वरी रूपात प्रकटल्या. अशा प्रकारे येरमाळ्यात येडेश्वरी प्रकट झाली. पुढे जाऊन आबा पाटलांनी येरमाळ्यात येडेश्वरी मंदिर बांधले. मनापासून हाक मारणाऱ्या भक्तांच्या हाकेला येडाई माता नक्की धावून येते. म्हणून मनात भक्ती ठेवून भक्तगण लाखोंच्या संख्येत येरमाळा येथे येतात. नवसाला पावणारी देवी म्हणून येरमाळा येडेश्वरी देवीची ख्याती आहे. बोल त्या येरमाळ्याच्या येडेश्वरीचं उदे उदे. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.